नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रो लर्न इन्स्पायर या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लास्ट 3 व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, क्विक रिव्हिजन करतो. आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये 4 मेथड बघितल्या मित्रांनो. एक इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशनल मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल यांनी म्हणजेच क्रॅमर्स मेथड, अशा 4 मेथड बघितल्यात. या चारही पण मेथड मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन दिले असता ते इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स आणि वाय ची किमती काढल्यात. ओके, आता आपण बघणार आहोत मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये वर्ल्ड प्रॉब्लेम बघणार आहोत. आपण त्या मेथड मध्ये काय बघत होतो, आपल्याला गिव्हन इक्वेशन असायचे, डायरेक्ट आपण एक्स वाय ची व्हॅल्यू काढायचो. पण आता आपल्याला वर्ल्ड प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन वरनं इक्वेशन बनवायच्यात. समजून घेऊयात. एक्झाम्पल लिहिलं आहे मित्रांनो, इथं दिसत असेल. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ बाय 2. फाइंड ब्रेथ अँड लेंथ. बघा, स्टेप बाय स्टेप सिंपल समजून घेऊयात. आपल्याला दिला काय, रेक्टँगल आहे, रेक्टँगल जी लेंथ किती दिली, एक्स वाय. आपण अज्युम केलं, लेट लेंथ ऑफ रेक्टँगल एक्स, ब्रेथ ऑफ रेक्टँगल वाय. ठीक आहे. आता क्वेश्चन पहिल्यांदा नीट वाचून घ्यायचा. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? पेरिमीटरचा फॉर्म्युला असा आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल चा फॉर्म्युला असा आहे, टॉइस एल प्लस बी हा आहे आपला रेक्टँगलचा फॉर्म्युला. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला. तर याच्यानुसार आपली लेंथ आहे एक्स आणि ब्रेथ आहे वाय. याच्यामध्ये ठेवून दिला आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय निघालं आपलं, टॉइस ऑफ एक्स प्लस वाय. ठीक आहे. गिवन मध्ये आपल्याला काय दिलं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 40. हे इक्वेशन एक झालं का आपलं? बघा कसं, एक्स प्लस वाय बरोबर 20. हे झालं इक्वेशन नंबर 1. 20 कशाला समजलं, 2 डिवायडेड बाय, इकडे जाऊन डिवाइड झालं 40 मध्ये 40च्या. ठीक आहे. आता पुढे वाचायचं, लेंथ ऑफ रेक्टँगल इज, लेंथ ऑफ रेक्टँगल, लेंथ काय आपली एक्स, लेंथ ऑफ रेक्टँगल एक्स इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ. बघा, जसं इक्वेशन सांगते त्याच प्रकारे चालायचं मित्रांनो. एक्स म्हणजे आपली रेक्टँगल, लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल. मोर दॅन डबल म्हणजे ट्वाइस. मोर दॅन डबल इट्स ब्रेथ म्हणजे वाय. इट्स ब्रेथ बाय 2. समजलं? लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल. हे आहे आपली लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल म्हणजे ट्वाइस. ब्रेथ बाय 2 म्हणजे प्लस 2. कंडिशन, हे झाली सेकंड कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन, आणि हे इक्वेशन काढला आपण फ्रॉम फर्स्ट कंडिशन.
ठीक आहे. इक्वेशन 1 काढलं तर इक्वेशन 2 आलं आपलं. कसं आलं? x मायनस 2y इज इक्वल्स टू 2. हे झालं इक्वेशन नंबर 2. कसं काढलं समजलं? वर्ल्ड प्रॉब्लेम यामध्ये आपल्याला क्वेश्चन वाचून इक्वेशन तयार करायचे आहेत. फर्स्ट स्टेप आपली हीच राहील. टू फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग वर्ल्ड. ठीक आहे. ओके. कंडिशन वाचायची आणि इक्वेशन तयार करायचं. तर झालं 2 इक्वेशन आपले. आता आपल्याला सॉल्व्ह करायचे मित्रांनो. पण सॉल्व्ह कोणत्याही पद्धतीने करू शकतात. जर क्वेश्चन मध्ये दिला असेल फाइंड ब्रेथ अँड लेट बाय युजिंग एलिमिनेशन मेथड, बाय युजिंग सबस्टिट्यूशनल मेथड, बाय युजिंग क्रॅमर्स रूल मेथड असं दिलं असेल स्पेसिफिकली तर तीच मेथड वापरून करायचं. नाहीतर आपण कोणतीही मेथड वापरू शकतो. ओके. तर आपण तुम्हाला तिन्ही मेथड वापरून सांगणार आहे मित्रांनो. कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता दोन्ही इक्वेशन पहिल्यांदा लिहून घेतो. पहिलं इक्वेशन आहे x प्लस वाय बरोबर 20. दुसरं इक्वेशन आहे x मायनस 2y बरोबर 2. बघा पहिल्यांदा मी बाय युजिंग इलिमिनेशन मेथड करतो. बाय युजिंग इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड मध्ये बघा पुन्हा लिहावं लागेल मला. इलिमिनेशन मेथड मध्ये आपल्याला करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. इलिमिनेशन मेथड मध्ये आपण बघितलं मित्रांनो, इलिमिनेशन मेथड मध्ये आपण सेम व्हेरिएबल कट करायचं. एकतर एक्स व्हेरिएबल कट करायचं नाही तर वाय व्हेरिएबल कट करायचं. एक्स व्हेरिएबल कट केल्यावर वाय ची व्हॅल्यू काढायची, वाय व्हेरिएबल कट केल्यावर एक्स ची व्हॅल्यू निघते. आपण कोणतं पण एक व्हेरिएबल कट करायचं. तर व्हेरिएबल कट करण्यासाठी आपण हे एक एक्स ऑलरेडी सेम आहे, कोएफिशिएंट सेम करायची गरज आहे का? नाही. तर बघा सिंपल इक्वेशन 2 subtracted from इक्वेशन 1. बघा जेव्हा दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन करतो, मी मागच्या वेळेस सांगलं होतं इलिमिनेशन मेथड मध्ये ऍडिशनच्या वेळेस, पुन्हा एकदा बघून घ्या दोस्तो मित्रांनो, ऍडिशनच्या वेळेस नो साइन चेंज, बट जेव्हा सबस्ट्रॅक्शन करतो साइन चेंज. ठीक आहे. आता आपण करतोय सबस्ट्रॅक्शन, साइन चेंज, सगळ्यांच्या साइन चेंज होणार मित्रांनो. इथं प्लस आहे मायनस होणार, इथं मायनस आहे प्लस होणार, इथं प्लस आहे मायनस होणार. ठीक आहे. आता एक्स प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, प्लस 2y प्लस वाय प्लस 3y इज इक्वल टू 20 मायनस 2 18 y इज इक्वल टू 6. हे निघालं मित्रांनो आपलं y ची व्हॅल्यू. आता समजलं? फक्त मी सबस्ट्रॅक्शन केले, बाकी काही नाही. एवढं लक्षात ठेवा, सबस्ट्रॅक्शन करते वेळेस साइन चेंज, ऍडिशन करते वेळेस नो साइन चेंज. आता y इज इक्वल टू 6 पुट इन इक्वेशन 1. y इज इक्वल टू 6 पुट इन इक्वेशन 1. हे 1 आहे आपलं, हे 2 आहे. 1 मध्ये पुट करा. x प्लस y इज इक्वल टू 20, y इज इक्वल टू 6 आहे आपलं. x प्लस 6 इज इक्वल टू 20, x इज इक्वल टू 14. 20 मायनस 6 प्लस 6 इकडे जाऊन मायनस 6. समजलं? x आणि y ची व्हॅल्यू. आता आपल्याला जर डाऊट येत असेल, आपण व्हेरीफाय पण करू शकतो. कसं व्हेरीफाय करायचं? आपलं इक्वेशन काय आहे? x प्लस 2y x इज इक्वल टू 2y प्लस 2. x ची व्हॅल्यू किती आहे आपली?
14. y ची व्हॅल्यू किती आहे 6. x ची व्हॅल्यू जर 14 ठेवली तर y ची व्हॅल्यू 6 ठेवून यायला पाहिजे. प्लस 2 येत आहे. ठीक आहे, म्हणजे आपले x आणि y ची किमती बरोबर आहेत. आता आपण हेच इक्वेशन मित्रांनो क्रॅमर सोडून सोडून बघू. क्रॅमर्स मेथड. ठीक आहे, लक्ष द्या. क्रॅमर्स मेथड मध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा डिटर्मिनंट काढतो. पहिल्यांदा कोएफिशियंट लिहून घेतो, सोपं जात तुम्हाला. a1x plus b1y is equal to c1. a2x b2y is equal to c2. पहिल्यांदा काय काढायचं, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काढते वेळेस a1 a2 b1 b2 सिंपल व्हॅल्यू ठेवून द्या. 1 1 1 -2. सॉल्व कसा करता डिटर्मिनंट आपण बघितलंय. पुन्हा एकदा सांगतो, उजव्या हाताकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 मध्ये मायनसचं चिन्ह, नंतर लेफ्ट हाताकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन. डी आला आपला -3. ठीक आहे, आता डी आलं. आता आपण काढणार आहोत dx. dx काढते वेळेस मॅग्निट्यूड मध्ये x च्या कोएफिशियंट जागी आपण ठेवायचं कॉन्स्टंट, म्हणजे c1 c2 बाकी ऍज इट इज b1 b2. व्हॅल्यू ठेवली आपण c1 c2 22 a1 a2 किती आहे, सॉरी b1 b2 किती आहे 1 -2 -40 -2 -42. ठीक आहे. आता dy काढायचं आहे. आता dy काढते वेळेस a1 a2 dy काढते वेळेस a1 a2 ऍज इट इज. y काढते वेळेस y चे कोएफिशियंट जागी कॉन्स्टंट, y ला पण ठेवायचं असं. कोएफिशियंट c1 c2 व्हॅल्यू पुट करा. a1 a2 1 1 c1 c2 22 2 -20 -18. हे निघालं आपलं dy. x ची किंमत काढते वेळेस फॉर्म्युला आहे dx/d. dx किती आहे आपलं मित्रांनो -42 डिवायडेड बाय d किती आहे -3. x ची किंमत निघाली 14. निघलं होतं का 14 आपलं, निघलं होतं, पुसलं मी. y काढते वेळेस dy/d. dy किती आहे मित्रांनो -18. d किती आहे -3. 6y = 6. अशा प्रकारे मित्रांनो आपलं x आणि y निघालं 14 आणि 6. ओके, कळालं. 2 मेथड बघल्या. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण. रेक्टँगलचा वर्ड प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये आपण क्वेश्चन वाचून 2 इक्वेशन तयार केलेत. हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केलेत बाय युजिंग इलिमिनेशन आणि क्रॅमर्स. या 2 मेथडनं इक्वेशन सॉल्व्ह करून आपण x आणि y ची किमती काढल्या आहेत. ठीक आहे, हे झाला पहिला क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन बघू वर्ड प्रॉब्लेम मध्येच. तर बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण हा बोटचा क्वेश्चन आहे. बाळांनो,
हा बोर्डचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्या. आपण बोर्डचा कन्सेप्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही आहे आपली वॉटर, थोडक्यात म्हणा तुम्ही नदी. ही आपली बोट आहे, ठीक आहे. हा आहे हे आहे पाण्याचा प्रवाह फ्लो ऑफ वॉटर, आणि हे आहे स्पीड ऑफ बोट, डायरेक्शन ऑफ बोट. अशा डायरेक्शन ऑफ बोट कशी आहे, या दिशेने, आणि वॉटरचा फ्लो पण याच दिशेने आहे. म्हणजे लेट x इज द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. आपण x गृहीत धरलं. कशाला अज्युम केलं, स्पीड ऑफ बोट म्हणजे या बोटची स्पीड म्हणजे x आहे, पण कसली, इन स्टील वॉटर. जेव्हा वॉटर स्थिर आहे तेव्हा त्या बोटच्या स्पीडला आपण x गृहीत धरलं. आणि y म्हणजे स्पीड ऑफ करंट, स्पीड ऑफ वॉटर इन करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट, वॉटर और करंट. y कशाला गृहीत धरलं, स्पीड ऑफ वॉटर म्हणजे फ्लो ऑफ वॉटर. समजलं का, y म्हणजे फ्लो ऑफ वॉटर, x म्हणजे स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. आता तिथं दोन कन्सेप्ट असे आहेत. हे डाऊनस्ट्रीम एक असा कन्सेप्ट आहे. पहिल्यांदा आपण बघू डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे बोटची अशी स्पीड की त्या स्पीड मध्ये स्पीड ऑफ बोट आणि स्पीड ऑफ करंट या दोघांची ऍडिशन होते, तेव्हा त्याला म्हणतो आपण डाऊनस्ट्रीम. त्या कंडिशन मध्ये एक्स प्लस वाय. डाऊनस्ट्रीम म्हणजे स्पीड ऑफ बोट आणि स्पीड ऑफ करंट म्हणजे वॉटरचा फ्लो आणि बोटची स्पीड जेव्हा या दोघांचे ऍडिशन होते तेव्हा त्याला आपण डाऊनस्ट्रीम म्हणतो. तसंच अपस्ट्रीम कधी म्हणतो, अपस्ट्रीम स्पीड. अपस्ट्रीम स्पीड म्हणजे स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर आणि स्पीड ऑफ करंट या दोघांचा जेव्हा डिफरन्स घेतो आपण तेव्हा त्याला अपस्ट्रीम स्पीड असं म्हणतो. समजलं, हे दोन कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये पुन्हा एक फॉर्म्युला आहे TDS, सिंपल TDS लक्षात ठेवायचं आहे. T म्हणजे टाइम, D म्हणजे डिस्टन्स, S म्हणजे स्पीड. TDS टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता हे फॉर्म्युला लक्षात ठेवला. डाऊनस्ट्रीम काय माहित आहे, अपस्ट्रीम काय माहित आहे. आता आपण वाचू क्वेश्चन. अ बोट ट्रॅव्हल 60 किलोमीटर upstream and 20 kilometer downstream in 6 hours from condition first. या फॉर्म्युला वापर करू आपण. टाइम काय आपल्याकडे 6 आवर इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे आपलं 16 किलोमीटर. कशामधलं, अपस्ट्रीम मधलं आहे. एक्स मायनस वाय, अपस्ट्रीम म्हणजे एक्स मायनस वाय, आपल्याकडे स्पीड दिली एक्स मायनस वाय, ठीक आहे. अपस्ट्रीम स्पीड प्लस 24 किलोमीटर कशामध्ये, डाऊनस्ट्रीम मध्ये. डाऊनस्ट्रीम म्हणजे एक्स प्लस वाय, ठीक आहे. हे फ्रॉम कंडिशन 1 मध्ये, फ्रॉम कंडिशन 1 इक्वेशन नंबर 1 निघलं. आता फ्रॉम कंडिशन 2 30 is equal to 36 x minus y plus 48 x plus y. हे निघालं इक्वेशन नंबर 2. समजलं दोन्ही कंडिशन. आता हे इक्वेशन आपल्याला
सॉल्व्ह करायचे. इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या पहिलं इथं एक कन्सेप्ट असा आलेला आहे, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय हा कन्सेप्ट आला. म्हणजे हे डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेत का? नाही. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला रूपांतर करायचं. कसं करायचं? लेट अस अज्युम m is equals to 1 upon x plus y and n is equal to 1 upon x minus y. हे दोन आपण अज्युम करतो तेव्हा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतात, लिनियर इक्वेशन भेटते. कसं भेटते? 6 is equal to x minus y म्हणजे n प्लस 24m 13 equals to 36n plus 48m. हे इक्वेशन 3, इक्वेशन 4. आता मुळात आपल्याला भेटले सायमल्टेनियसली इक्वेशन 2 व्हेरिएबलचे. ओके, आता आपण हे सॉल्व्ह करू शकतो. कोणत्या पण मेथडने सॉल्व्ह करा. इलिमिनेशन, सबस्टिट्यूशन. आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कोएफिशिएंट सेम करावे लागतील. यांचे कोएफिशिएंट इथं 16 आहे, इथे यांचा कोएफिशिएंट 36 आहे. त्याच्याबरोबर अजून सोपं काय? एमचा कोएफिशिएंट 24 आहे, इथे 48 आहे. जर मी इक्वेशन 3 ला 2 न मल्टिप्लाय केलं हे दोन 48 होऊन जातील. ठीक आहे. तर इक्वेशन 3 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे. 2 ने मल्टिप्लाय केलं 12 इज इक्वल टू 32n प्लस 48m. इथे काय होईल? ॲज इट इज 13 इज इक्वल टू 36n प्लस 48m ॲज इट इज. याची मी करतो आता सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्ट करते वेळेस मी सांगितलं तुम्हाला, ऍडिशन करते वेळेस नो साइन चेंज. जेव्हा सबस्ट्रॅक्शन करतो साइन चेंज करावं लागतील. इथं प्लस होतं मायनस केलं, इथं प्लस आहे मायनस केलं, इथं मायनस प्लस आहे मायनस केलं. 48 कॅन्सल, प्लस 48 मायनस 48 कॅन्सल. 12 म्हणून 13 गेले, मायनस 1 इज इक्वल टू 32 मायनस 36 मायनस 4n. तर आपलं आलं n इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. पुट इन इक्वेशन 3 मध्ये पुट केलं. 3 मध्ये पुट केलं काय आलं? दिली तो इक्वेशन 3 काय आपलं 6 इंटू 16n प्लस 24m. यांची व्हॅल्यू आपण किती पुट करतोय? 1/4. 16 इंटू 1/4 प्लस 24m. 6 इज इक्वल टू 4 प्लस 24m. 24m इज इक्वल टू 2 आणि m इज इक्वल टू 1/12. निघली m आणि n ची व्हॅल्यू. कसं काढलं समजलं? सिंपल. 24 डिवाइड होईल 2/24 1/12. सिंपल. आता बघा बाळांकडे m आणि m ची किंमत काढली आपण, पण आपल्याला एक्झॅक्ट m आणि m काढायचं आहे का? नाही, आपल्याला काढायचं x आणि y. पण जेव्हा अज्युम केलं होतं तेव्हा m बरोबर काय अज्युम केलं आपण? 1/x प्लस y. सिंपल रिव्हर्स करायचं, आपल्याला x प्लस y ची किंमत निघते. ठीक आहे. त्याचप्रमाणे n इक्वल्स टू 1/4 म्हणजेच x मायनस y इज इक्वल टू 4. इक्वेशन 5 देऊ, इक्वेशन 6 देऊ. सिंपल. जेव्हा याचं सबस्ट्रॅक्शन करू आपण, लिहू का इथं? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 6 and 5. पुन्हा लिहावं लागेल मला इक्वेशन. ठीक आहे. x प्लस वाय इज इक्वल्स टू 12, x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. सबस्ट्रॅक्शन केलं, ऍडिशन पण करू शकलो असतो. ठीक आहे, काही विषय नाही. x कॅन्सल, 2y इज इक्वल्स टू 8
12 महिने 4 8, तर y इज इक्वल टू 4. ठीक आहे, y इज इक्वल टू 4 पुट इन इक्वेशन 5, तर x इज इक्वल टू 8. ठीक आहे, x आणि y ची किंमत निघली. आपलं x होतं स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. आणि जे y होतं ते स्पीड ऑफ करंट होतं आपलं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला x आणि y ची किंमत निघली आहे. हे होतं आपलं क्वेश्चन बोटवर. बोटचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. याच्यामध्ये केलं काय, सिंपल सांगतो, एक ओव्हरव्ह्यू सांगतो. मेन आपले आहे डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे स्पीड ऑफ बोट प्लस स्पीड ऑफ करंट, म्हणजे त्या बोटची स्पीड आणि त्या वॉटरचा प्रवाह दोघांना ऍड केला तर आपली निघते डाऊनस्ट्रीम स्पीड. अपस्ट्रीम स्ट्रीम मध्ये स्पीड ऑफ बोट आणि जेव्हा स्पीड ऑफ करंट डिफरन्स घेतो आपण, तेव्हा आपण निघते आपल्याला अपस्ट्रीम स्पीड. ठीक आहे, आणि त्यानंतर टीडीएसचा फॉर्म्युला लक्षात ठेवला आपण. टीडीएस फॉर्म्युला आणि डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम यानुसार आपण एक दोन कंडिशन नुसार हे इक्वेशन तयार केले. या इक्वेशन नुसार आपण एम आणि एन काढून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढले. अशा करतो, समजलं असेल. आता बघू आपण इक्वेशन क्वेश्चन 3. बघा क्वेश्चन नंबर 3. पहिले रीड करून घेऊ. A certain amount is equally distributed among the certain number of students. Each will get rupees 2 less if 10 students were more, and each will get rupees 6 more if 15 students were less. Find number of students and amount distributed. ठीक आहे, आपण एका एका ओळीचा अर्थ बघू. A certain amount, अमाऊंट माहिती आहेत का नाही. सर्टन अमाऊंट इक्वली डिस्ट्रीब्युटेड. माझ्याकडे 10 रुपये आहेत, मी प्रत्येक स्टुडंटला इक्वल प्रमाणे इक्वल मध्ये वाटप केलेत. लेट अस x इज द नंबर ऑफ स्टुडंट आणि y इज द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड ऑफ ईच स्टुडंट. ठीक आहे, समजा माझ्याकडे 10 विद्यार्थी आहेत. 10 जणाला मी 5-5 रुपये, प्रत्येकी 5 रुपये दिले समजा. तर टोटल अमाऊंट मी कशी काढू शकतो. टोटल अमाऊंट जर काढायचं असेल मला तर 10 गुणिले 5 करावं लागेल ना मला. 50 म्हणजे अमाऊंट येईल टोटल. 10 गुणिले 5 म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट, आणि मी किती पैसे दिले प्रत्येक स्टुडंटला. तर माझा टोटल अमाऊंट काय येईल मग याच्यानुसार. टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड येईल माझं एक्स गुणिले वाय. हे झालं माझं टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. समजलं, पुन्हा एकदा सांगतो. समजा माझं नंबर ऑफ स्टुडंट मी जर एक्स ठेवलं आणि अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इच स्टुडंट जर वाय ठेवलं, तर टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड एक्स वाय कसं येईल. तर मी 10 स्टुडंट आहेत माझ्याकडे, प्रत्येक मी 5 रुपये दिले प्रत्येकाला. तर मला जर माहिती करून घ्यायचं मी किती पैसे दिले, तर 10 गुणिले 5 करायला लागेल ना मला. त्याच्यामुळे 10 इंटू 5 50. कसं आलं तसं एक्स इंटू वाय, टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. ओके, आता क्वेश्चन काय म्हणते, फ्रॉम कंडिशन 1. फ्रॉम कंडिशन 1 काय आहे, each would get rupees 2 less if 10 student were more. 10 स्टुडंट म्हणजे 10 स्टुडंट मोर ऍड झाले माझे. स्टुडंट म्हणजे एक्स. 10 स्टुडंट मी ऍड केले तर मला 2 रुपये कमी भेटतील. म्हणजे अमाऊंट किती कमी भेटेल एक प्रत्येक स्टुडंटला. y-2. वाय माझं काय आहे, ईच अमाऊंट आहे, स्टुडंट डिस्ट्रीब्युट अमाऊंट आहे. 2 लेस भेटेल मला. टोटल अमाऊंट तर माझी सेम राहील. टोटल अमाऊंट कशी सेम राहील, एक्स इंटू वाय. ठीक आहे, हे झालं कंडिशन फ्रॉम कंडिशन 1. इक्वेशन तयार करून घेऊ. 10y minus 20 plus xy minus 2x is equals to xy. फक्त मी 2 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन केलं.
बाकी काही केलं नाही. 10 नॉट मल्टिप्लिकेशन या दोन्ही व्हॅल्यूला केलं, एक्स न वाय ला एक्स न -2 ला केलं, तर एक्स वाय कॅन्सल, तर -2x प्लस 10y इज इक्वल्स टू 20. हे निघालं माझं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता फ्रॉम कंडिशन 2, कंडिशन 2 काय म्हणते बघा, ध्यान द्या इकडं. कंडिशन 2 काय म्हणते, इट विल गेट 6 मोर इफ 15 स्टुडंट वेअर लेस. 15 स्टुडंट म्हणजे x मायनस 15. इफ 15 स्टुडंट वेअर लेस आणि 6 रुपीज गेट मोर, म्हणजे 6 रुपये भेटले आपल्याला जास्त. आपले रुपीज म्हणजे काय, इच अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड वाय आहे, y प्लस 6. आपली टोटल अमाऊंट x इंटू वाय. तर या कंडिशन 2 नुसार आपलं इक्वेशन एक काढू आपण, एक्स वाय प्लस 6x मायनस 15y मायनस 90, मायनस 15 इंटू 6 90 इंटू एक्स वाय कॅन्सल. इक्वेशन 2 काय निघलं आपलं मग, 6x मायनस 15y इज इक्वल्स टू 90. डिवाइड बाय 3 करून घेऊ, 2x मायनस 5y इज इक्वल टू 30. काहीच नाही, डिवाइड बाय 2 केलं, फक्त डिवाइड बाय 3 केलं, सॉरी. इक्वेशन 2 आलं आपलं. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. सॉल्व कसं करू आपण, एनी मेथड. आपण काय करू, इलिमिनेशन मेथड बघू. दोन्ही इक्वेशन लिहून घेतो पहिल्यांदा. इक्वेशन नंबर 1 काय, मायनस 2x प्लस 10y इज इक्वल टू 20 प्लस 2x मायनस 5y इज इक्वल टू 30. सिंपल काय करायचं, आपण ऍडिशन करायचं. ऍड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला ऍड केलं, सिंपल मायनस 2x प्लस 2x कॅन्सल, प्लस 5y इज इक्वल्स टू 50, y इज इक्वल्स टू 10. आलं, y इज इक्वल्स टू 10 ऍडिशन करून, y इज इक्वल टू 10 पुट इन इक्वेशन 1. 1 मध्ये ठेवून टाकू. 1 काय आपलं मायनस 2x वाला आहे, मायनस 2x प्लस 10 इंटू 10, y ची किंमत 10 ठेवली आपण इथं, इज इक्वल्स टू 20. तर मायनस 2x बरोबर 20 मायनस 100 इकडे जाईल, मायनस 2x बरोबर 80, कोणतं मायनस, तर x बरोबर 40. x बरोबर 40. x बरोबर 40. आपलं x म्हणजे काय निघलं, आपलं नंबर ऑफ स्टुडंट. किती निघले आपले, 40 स्टुडंट आपल्याकडे होते. तर टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युट करायचं असेल तर x इंटू वाय इज इक्वल टू 40 इंटू 10 इज इक्वल टू 400. हे काय निघलं मित्रांनो, टोटल अमाउंट डिस्ट्रीब्युटेड. ठीक आहे. अशा प्रकारे आपला वर्ल्ड क्वेश्चन मध्ये क्वेश्चन 3 क्वेश्चन बघितले आपण. आता आपण चौथा आणि लास्ट क्वेश्चन बघणार आहोत. तर बघा, क्वेश्चन नंबर 4 फर्स्ट रीड करून घेऊ. I have some analog and digital watches. I am going to sell them for discount. Some discount. Okay. फर्स्ट डे आहे, सेकंड डे. फर्स्ट डे सेल, सेकंड डे सेल दिलेला आहे. अनालॉग वॉचेस 11, डिजिटल वॉचेस 6. रिसिव्ह अमाऊंट, टोटल एवढी अमाऊंट आम्हाला भेटलेली आहे. सेकंड डे मध्ये अनालॉग वॉचेस एवढे, डिजिटल वॉचेस एवढे आणि टोटल अमाऊंट मला भेटलेली आहे, रिसिव्ह अमाऊंट. ओके. तर फ्रॉम कंडिशन 1, फ्रॉम फर्स्ट डे, पहिल्यांदा आपण लेट अस सेलिंग प्राइस इज इक्वल्स टू x. फाइंड काय करायचं आपल्याला,
फाइंड सेलिंग प्राइस ऑफ वॉच, each type of watch. म्हणजे अॅनालॉग आणि डिजिटल वॉचचे आपल्याला सेलिंग प्राइस काढायचे आहेत. सेलिंग प्राइस आपण एक्स अज्युम केली. ठीक आहे. बघा आता आपल्याकडे पहिल्या दिवशी अॅनालॉग वॉचेस किती आहेत? 11. त्याची सेलिंग प्राइस आपण एक्स धरली. समजा माझ्याकडे टोटल अमाऊंट आपली आहे 4330. तर माझ्याकडे आहे, समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 10 वॉचेस आहेत अॅनालॉग आणि 10 वॉच आहेत. मी एक वॉच विकली 2 रुपयाला, तर मला टोटल पैसे किती भेटेल बाळांनो? 20 रुपये. माझ्याकडे 10 वॉचेस आहेत. मी एक वॉच 2 रुपयाला नाही, पण समजा विकली मी एक वॉच, मी 2 रुपयाला विकली, तर मला पैसे भेटतील 20 रुपये. हे 20 रुपये तुम्हाला अमाऊंट तुला भेटली, तू काढली कशी? वॉचची किंमत वॉच प्लस 2 रुपये, टोटल 10 वॉच विकल्या मी, समजा सेल केल्या, एका वॉचची किंमत 2 रुपये, तर मला 20 रुपये भेटले. तसं माझ्याकडे आहेत अॅनालॉग वॉच 11. त्याची सेलिंग प्राइस मी काढली एक्स. ठीक आहे. सेलिंग प्राइस ऑफ अॅनालॉग वॉच आणि सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच वाय. ठीक आहे. तर 11x प्लस डिजिटल वॉच 6, त्याची आपण सेलिंग प्राइस ठेवली वाय बरोबर 4330. हे इक्वेशन नंबर 1 आलं. कंडिशन 1 समजली मित्रांनो. कंडिशन 1 इक्वेशन 1 समजलं. आता फ्रॉम कंडिशन 2, फ्रॉम सेकंड डे मध्ये 22 अॅनालॉग वॉचेस, म्हणजे 22 इंटू एक्स आपण सेलिंग प्राइस ऑफ अॅनालॉग वॉचेस प्लस 5y इज इक्वल टू 7330. इक्वेशन नंबर 2. आता या इक्वेशन फ्रॉम 1 आणि 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करते वेळेस आपण इलिमिनेशन मेथड यूज करू. ठीक आहे. इलिमिनेशन मेथड यूज करते वेळेस कोएफिशिएंट सेम करायचे. इथं 11 आहे, इथं 22 आहे, आपण एक्स चे कोएफिशिएंट सेम करू. म्हणजे मल्टीप्लाय बाय 2 ऑफ इक्वेशन 1. 2 न मल्टिप्लाय केलो बघा मी, 22x प्लस 12y इज इक्वल टू डबल करायचं 8660. ठीक आहे. सेकंड इक्वेशन ऍज इट इज लिहितो मी, 22x प्लस 5y इज इक्वल टू 7330. आता इक्वेशन 3 झालं आणि इक्वेशन 4 झालं. मला इलिमिनेट करायचं असेल तर मला काय करावं लागेल मित्रांनो? बाळांनो बघ, लक्ष दे. काय करावं लागेल? मला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. इक्वेशन 3 and 4 सबस्ट्रॅक्ट. काय होईल बघ, मायनस मायनस मायनस, साइन चेंज. सबस्ट्रॅक्शन इलिमिनेशन मेथड मध्ये सबस्ट्रॅक्शन करते वेळेस साइन चेंज करायचे. हे दोन कॅन्सल, 12 5 गेले 7y इज इक्वल्स टू 0 3 3. ओके. तर y इज इक्वल्स टू 7y is equal to 133. y is equals to 190. Okay. y is equal to 190 आलं. y is equal to 190 put in equation. कुठे पुट करू आपण? 1. ठीक आहे. इक्वेशन 1 लिहून घेतो. 11x plus 6y is equal to 4330. 11x plus 6 into 190 is equal to 4330.
11s इज इक्वल टू 4330 मायनस, हे प्लस जाऊन तिकडे मायनस 0, बरोबर आहे. 0 0 2 4 गेले 9 1 3, ठीक आहे. तर x इज इक्वल टू 3190 डिवाइड बाय 11, 11 2 22, 8 9 11 9 99, ठीक आहे. x इज इक्वल टू 290. तर हे x ची व्हॅल्यू निघली आणि हे y ची व्हॅल्यू निघली आपली. आपल्याला काढायचं काय आहे, सेलिंग प्राइस ऑफ x अनालॉग, ठीक आहे, आणि सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच y निघली अशा प्रकारे. सिंपल वर्ल्ड मध्ये मित्रांनो एक ध्यानात ठेव बाळा, इकडे बघ. वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस पहिल्यांदा नीट क्वेश्चन वाचून घ्यायचा. क्वेश्चन वाचल्यानंतर कंडिशन नुसार इक्वेशन बनवायचे, कंडिशन वाचायची त्यानुसार इक्वेशन बनायचे. 2 इक्वेशन आपले बनले त्यानंतर सॉल्व्ह करायचे बाय एनी युजिंग मेथड. एलिमिनेशन सॉल्व्ह कर, सबस्टिट्यूशन सॉल्व्ह कर किंवा क्रॅमर्स सॉल्व्ह कर, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे थांबू. तर व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.